श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराजांची 147वी पुण्यतिथी दिनांक 26 एप्रिल रोजी साजरी होत आहे। या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिनांक 13 एप्रिल ते दिनांक 25 एप्रिल अखेर धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात जगविख्यात कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे यांनी दिली आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर, या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा 147वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या दिमागात साजरा होत असतो आणि यावर्षी तो साजरा होत असून प्रकट दिन म्हणजे 31 मार्च रोजी शहराच्या प्रमुख मार्गावरून समाधी मठ येथे सकाळ पहाटे 4 वाजता प्रभात फेरीने या उत्सवाची सुरुवात होते आणि ती प्रभात फेरी या ठिकाणी पुन्हा आल्यानंतर पहाटे 5 वाजता काकड आरतीने त्याची समाप्ती होते आणि दिनांक 13 एप्रिल ते 25 एप्रिल या उत्सव कालावधीमध्ये कीर्तन, प्रवचन, धर्मसंकीर्तन, पुन्हा भारूड अशा प्रकारचे विविध जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम साजरे होतात। तसेच पारायणाची सुरुवात होते। यावर्षी या पारायणाला 300 महिला बसलेल्या आहेत आणि या पारायणाची सुरुवात सकाळी 8 ते 11 यामध्ये 55 अध्यायाची गुरुलीलामृतची जी पोथी असते त्या पोथीचं पारायण या प्रसंगी होत असतं। त्यानंतर भजनी मंडळ 12 ते 4 या वेळेमध्ये 4 भजनी मंडळांना ही सेवा दिली जाते आणि साधारणतः 60 भजनी मंडळ यामध्ये सहभागी होतात। त्यामध्ये राज्यातून विविध भागातून या ठिकाणी भजनी मंडळ येतात, आपली सेवा देतात। तसेच या उत्सवाचे मेन जो उत्सव आहे तो 26 एप्रिल रोजी स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी साजरा होतो। त्या दिवशी पहाटे 2 वाजता प्रभात फेरी म्हणजे स्वामींचा नामघोष करत ती फेरी नगर प्रदक्षिणा म्हणून त्याला उल्लेख असतो। ही नगर प्रदक्षिणा शहराच्या प्रमुख मार्गावर येऊन पुन्हा 4 वाजता या ठिकाणी येते आणि 4 वाजता त्या दिवशी काकड आरती होते आणि काकड आरतीने सुरुवात होऊन उत्सवाची त्यानंतर नित्यनेमाने जे अभिषेक आहेत ते अभिषेक त्या दिवशी बंद होतात, बंद असतात, कारण स्वामी समर्थांचं दर्शन स्वामी भक्तांना येणाऱ्या सुलभ व्हावं यासाठी जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतात त्यांना तात्काळ प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर प्रत्येक परंपरेप्रमाणे देवस्थानचा लघुरुद्र अभिषेक होतो आणि 11:30 वाजता राजघराण्याचा पारंपरिक महानैवेद्य या ठिकाणी होतो आणि सर्व स्वामी भक्तांना प्रकट दिनापासून ते पुण्यतिथी उत्सवापर्यंत या ठिकाणी स्वामी समर्थांच्या उत्सवासाठी धान्य स्वरूपात देणगी घेतली जाते आणि त्या धान्यातून त्या दिवशी महाप्रसाद होतो, म्हणजे भोजन प्रसाद दिला जातो। तो भोजन प्रसाद स्वामी आपल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या भक्तिनिवास येथे भोजन कक्ष आहे त्या ठिकाणी तो प्रसाद दिला जातो आणि सर्व आलेल्या भक्तांना तो प्रसाद दिला जातो। तर अशा रीतीने संध्याकाळी 5:30च्या दरम्यान सजवलेल्या पालखी रथाची मिरवणूक या प्रसंगी सर्व शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन समाधी मठामध्ये विसावते आणि त्या ठिकाणी भजन वगैरे होऊन पुन्हा या ठिकाणी 9:30-10 वाजता या मंदिरात पुन्हा विसावते। या ठिकाणी पुन्हा भजन वगैरे होऊन आरती वगैरे होऊन शिरा प्रसाद वाटप केला जातो आणि दुसऱ्या दिवशी रविवारी म्हणजे या संपूर्ण उपक्रमाची सांगता होते। त्या उपक्रमामध्ये दहीहंडी म्हणजे गोपाळकाल्याने याची सर्व सांगता होते आणि स्वामी भक्तांना दर्शन सुरू व्हावं यासाठी शामियाना उभारण्यात आलेला आहे, ठिकठिकाणी बॅरिगेड करण्यात आलेले आहेत, ठिकठिकाणी पाणपोळीची सोय त्या दिवशी करण्यात येते, मॅटिंगची व्यवस्था करण्यात येते जेणेकरून कुठलाही त्रास स्वामी भक्तांना दर्शन घेताना होऊ नये। जेंट्ससाठी एक रांग, लेडीजसाठी एक रांग अशा पद्धतीने या संपूर्ण धार्मिक उत्सवाचं महोत्सवाचं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी होत असतं आणि या सर्व उपक्रमाचा आणि सेवेचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घेऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।